गणपती बाप्पा मोरया. बायको डस्टबिनमध्ये टिफिन टाकत असताना किचनमधून जवळजवळ ओरडतच नवऱ्याला म्हणाली, तुम्ही आज परत टिफिन तसाच घेऊन आलात. जर तुम्हाला माझ्या हातचे जेवण आवडत नाही तर स्पष्ट सांगा ना. मला सुद्धा सकाळी उठून करायचा ताप नको. बिचारा नवरा 2-3 मिनिटापूर्वीच बस आणि लोकलचे धक्के खात दमून घरी आला होता. घामाने भिजलेली कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकत होता. बायको परत ओरडली, तुम्ही काही बोलत का नाहीत? तुमची दाटखिळी बसली आहे का? आजकाल तुम्हाला त्या हडळणीच्या हातचं जेवण जरा जास्तच आवडायला लागलंय. नवऱ्यासमोर उभी राहून बायको जरा जास्तच किरकिर करू लागली. नवरा म्हणाला, तुला नाही वाटत का आजकाल तू छोट्या छोट्या गोष्टीवरून जरा जास्तच किरकिर करते? ती बिचारी माझी कलिक तुला कुठल्या अँगलने हडळीन दिसते? सगळ्यांना स्वतःसारखं समजू नकोस, असे म्हणत नवरा पायजामा घालू लागला. बायको चिडून सोफ्यावर बसली आणि म्हणाली, हो हो समजलं. ती परी आणि मी भूतनी का? हे देवा, माझं लग्न एखाद्या राक्षसाशी केलं असतं ना बरं झालं असतं. निदान मी बनवलेलं कच्चं जेवण त्याने आनंदाने खाल्लं असतं. नवरा सुद्धा बोलायला काही कमी नव्हता. तो सुद्धा म्हणाला, अगं बाई, एकाच गोत्रात कधी लग्न होत नसतात. तू कधी ऐकलं आहे का राक्षसाने भूतनीला पळवून नेले आणि तिच्याशी लव्ह मॅरेज केले आणि पायजम्याची नाडी भांडून बाहेर जाण्यासाठी निघाला? हे बघून बायको म्हणाली, अहो आता निघालात कुठे? मेंढर उघडताना नवरा म्हणाला, मसनात, तुला यायचं आहे का? बायको म्हणाली, खुशाल जा, पण माझा प्लाझो काढून स्वतःचा पायजमा घालून जा. नवऱ्याने स्वतःकडे पाहिले आणि काही न बोलता बेडरूममध्ये पळत गेला. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.